नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतील हा 25वा भाग. या भागामध्ये प्रभाकर कारेकर म्हणजे सामान्यपणे पंडित प्रभाकर कारेकर असं म्हणलं जातं, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. आजपर्यंत या 24 भागामध्ये आपण माझ्या मैत्रीच्या ज्या आठवणी पाहिल्या त्या पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, सुबल सरकार आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याबद्दल आपण माझ्या आठवणी ऐकल्यात. हे सगळेजण माझ्यापेक्षा वयानं मोठे होते. तर्कतीर्थ 40 वर्ष मोठे होते. सुधीर मोघे माझ्यापेक्षा 5च वर्ष मोठे, पण तरी मोठेच होते. पण आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार ते प्रभाकर कारेकर हे माझ्यापेक्षा 2 दिवसांनी तब्बल लहान आहेत. माझा जन्म 2 जुलै 1944 आणि प्रभाकरचा जन्म 4 जुलै 1944. आणि आणखीन एक गोष्ट आहे की आत्तापर्यंत मी ज्यांच्याबद्दल बोललो ते सर्व हे जग सोडून गेलेत, पण प्रभाकर आम्ही अजूनही आहोत. आणखीन आमची मैत्री तशीच आहे. प्रभाकरचा आणि माझा स्नेहबंध जवळजवळ 40-45 वर्षांचा आहे. त्याचं कारण असं झालं की पंडित जितेंद्र अभिषेकीचे जेव्हा मी गाणं करत होतो तेव्हा प्रभाकर त्यांच्यामागे साथीला यायचा, साथ संगत करायचा आणि गायचाही उत्तम, आवाज चांगला होता आणि बुवांच्या मागे उत्तम संगत करायचा. बुवांची अभिजीवनची दाद किंवा पावती मिळणं हे मोठं अवघड काम असायचं. थोडं जर चूक झाली तर ते असे मागं वळून रागानं बघायचे आणि एखादाही पुटपुटत एखादी सणकून फुल्या फुल्या असायच्या, ऐकू जाणार नाहीत अशा पद्धतीनं. तेव्हा अभिजींच्या बरोबर साथीला म्हणून प्रभाकर कारेकर, राजा काळे, नंतर हेमंत पेंडसे म्हणून त्याची शिष्य आता पुण्यात चांगले गायक म्हणून नावलौकिक आहेत तेही असायचे. ते तेव्हा सातारला नोकरी करायचे आणि त्याचबरोबर राजेश्वर बोबडे कधी आलेले आहेत. आणि असं येता येता प्रभाकरची माझी ओळख झाली आणि त्यातनं मैत्री जमत गेली. कारेकर बुवांच्याच मैफलीत एकदा त्यांनी मला विनंती केली की माझंही गाणं एकदा स्वतंत्रपणे कर आणि मी ते गाणं नंतर केलं आणि तिथनं आमचा हा मैत्रीचा सिलसिला सुरू झाला. तो सिलसिला आजपर्यंत चालू आहे. आणि नुकतंच प्रभाकरजी म्हणजे माझी 75 मागच्या वर्षी झाली आणि प्रभाकरची मागच्या वर्षीच झाली आणि त्यानिमित्तानं त्याचं एक पुस्तकसुद्धा त्या मनात होतं त्याप्रमाणे त्याच्याही आठवण मी सांगेन. पण ते पुस्तक मंगला खाडीलकरनी प्रभाकरचं पुस्तक लिहिलं आहे, स्वरभ प्रभाकर नावाचं, आणि ते मी प्रसिद्ध केलं आमच्या कौशिक प्रकाशनातर्फे. प्रभाकरचा संबंध जीवन प्रवास त्यामध्ये रेखाटला आहे. सुंदर छायाचित्र आहेत. 270 रुपयाची किंमत आहे. आपल्याला कुणाला इंटरेस्ट असला तर आपण जरूर मागवा. खूप त्याच्याप्रती आम्ही वितरिती केल्या. तर प्रभाकरची मी आठवण सांगत होतो की अभिषेकांच्याबरोबर तो आला त्यापूर्वी त्याला सवाई गंधर्वमध्ये तो गायला होता स्वतंत्रपणे, पण तरी अभिषेक बुवांच्याबरोबर मागं बसतच असे. आणि त्याहीपेक्षा त्याला खरं नाव मिळालं ते पु ल देशपांड्यांनी एक मोठा कार्यक्रम आखला होता नाट्यसंगीताचा. त्याचं नाव होतं रंगसंगीत असं म्हणून रंगभूमीवरच्या संगीताचा कार्यक्रम आखला होता. शाकुंतल ते सौभद्र अशा नाट्यपदांचा त्यामध्ये समावेश होता. त्यामुळे 1969ला पुलंनी हा सगळा घाट घातला आणि तो कार्यक्रम अतिशय गाजला. वेगवेगळ्या गायकांना त्यांनी त्यामध्ये नाट्यगीतं म्हणायला लावली होती. त्यात लालजी पेंडसे जे उत्तम तबलजी होते त्यांनी प्रभाकरचं नाव सुचवलं आणि पुलंनी प्रभाकरला बोलवलं. तेव्हा तो 1969 साल म्हणजे हार्डली 25 वर्षाचा होता. अभिषेकी बुवांच्याकडे नुकताच 2 वर्षापूर्वी यायला लागला होता. त्यापूर्वी सुरेश बुवा हळदणकरांच्याकडे त्याचं शिक्षण झालेलं होतं आणि पुलंनी त्याला 2 गाणी म्हणायला त्या कार्यक्रमात दिली. पुलंनी बसवून घेतली त्याच्याकडनं. त्यातलं पहिलं गाणं इतकं गाजलं नाही, पण दुसरं जे प्रिय पहा होतं ते गाणं अतिशय गाजलं. अतिशय गाजल्याने प्रभाकर आणि प्रिय पहा असं एक समीकरण निर्माण झालं. अर्थात ही गोष्ट 69 सालची. त्यानंतर 72-73 पासून आमची मैत्री झाली. कारेकर बुवांच्या वेळा तो येत असताना तो मला म्हणला एकदा माझं स्वतंत्र गाणं ठेव. त्याप्रमाणे बहुधा मला असं आठवतंय त्याप्रमाणे 74-75 साली आम्ही त्याचं पहिलं गाणं केलं.
नवीन नाव होतं आणि तेव्हा ते प्रिय पहा असल्यामुळे तो तसा प्रसिद्धही झाला होता. चांगला कार्यक्रम झाला. पुढच्या वर्षी 75ला गणेशोत्सवात त्याचा कुठेतरी साखरवाडीला वगैरे कार्यक्रम होता. आत्ता आपल्याला कल्पना येणार नाही, पण गणेशोत्सव हे त्या काळामध्ये शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं एक महत्त्वाचं स्थान असे आणि शास्त्रीय संगीतकारांना खूप मागणी असे आणि तुडुंब गर्दीही त्यासाठी होत असे. तेव्हा 75ला त्याचा कार्यक्रम ठरला. ते मला परत फोन केला की अरुण, असं साखरवाडीला गाणं आहे, तर त्याला जोडून तू ठेवशील का? म्हटलं ठेवूया, काय हरकत नाही. कारण तेव्हा बिदागी फार नव्हती आणि मैत्री थोडी जुळलेलीच होती आमची. मग त्याप्रमाणे गाणं ठेवलं. प्रभाकर आला, गाणंही नेहमीप्रमाणे चांगलं झालं आणि नंतर सुपनेकडे आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा हा विषय निघाला. नेहमीप्रमाणे सुपनेकडं मी, तात्या बडके, प्रभाकरबरोबरचे साथीदार, बुवा कान्हेरे, अण्णा देशपांडे, विश्वास दांडेकर, वसंत वेळणकर अशा आमच्या गप्पा चालू होत्या. मग त्या गाण्यात काय आवडलं, काय नाही आवडलं, आम्ही उगीच ढुंढायच्या नाही, जर हे जरा बरं वाटलं नाही, मैफल अशा पद्धतीने पुढे न्यायला पाहिजे असं काही आपलं सांगत होतं. मग त्यात असं म्हणलं, आता परत केव्हा आहे का माझं गाणं ठेवणार? तर मी सहज माझ्या डोक्यात आलं की तसं कशाला, आपण हे गाणं पुढच्या 8 सप्टेंबरला ठेवूया. 76 सालच्या 8 सप्टेंबरला आम्ही त्याचं गाणं केलं आणि तेव्हाही परत हा विषय झाला. म्हटलं ठीक आहे, दरवर्षी 8 सप्टेंबरला तू गाणं कर. कारण तोपर्यंत प्रभाकरच्या 2-3 मैफिली झाल्या त्या आणि सातारकर आणि प्रभाकर यांचं असं एक वेगळं नातं जुळलं होतं. सातारच्या दिवशी आनंदानं यायचे आणि दरवेळा प्रभाकरचं गाणं प्रसन्न करणार असायचं आणि शुद्धबाणी शुद्धमधुरा हसत खेळत गाणं व्हायचं. लोक फरमाईशी करायचे, बोलणं चाललंही व्हायचं. त्यामुळे सगळे सातारकरी खुश असायचे आणि केवळ सातारकरच नाही, तर त्यावेळेला कोरेगाव, कराड, नंतर वाई, पाचगणी इथनंही संगीत शौकीन ऐकायला यायचे. कारण तेव्हा टी व्ही हे माध्यम नव्हतं आणि हा लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळं लोक खूपदा यायचे. मला आठवते कोरेगावहून बाबूराव कात्रे यायचे, वाईहून डॉक्टर अभ्यंकर यायचे, नंतर पाचगणीहून शशीताई ठकार वगैरे यायच्या, कराडहून यायचे डॉक्टर ब्रह्मनाळकर आणि मग ती दरवर्षी ती मंडळी यायची आणि मग 8 सप्टेंबर असं आमची तारीख ठरली आणि 1976 सालापासून ते सलग 36 वर्ष 2011 सालापर्यंत दरवर्षी 8 सप्टेंबरला प्रभाकरनी सातारला गायचं हा दंडक झाला. एकाच गायकाने एका निश्चित तारखेला त्याच गावात 36 वर्ष सलग गायचं हा बहुधा जागतिक विक्रम आहे. असं आम्हाला त्यालाही नाही मलाही नाही विक्रम नोंदवण्याची किंवा मग कुठंतरी ह्यात आलं किंवा त्यात आलं वगैरे असं आमचा हौस नाही, म्हणून आम्ही काही ती खटपट केली नाही. पण नाही तर अशा नोंद करणाऱ्या संस्था आहेत आणि लोक त्याला दिंडी मारत असतात. पण असा हा आमचा मैत्रीचा सिलसिला असा चालू राहिला आणि खरोखरी म्हणजे जवळजवळ एक रुटीन बसून गेलं की 8 सप्टेंबरला प्रभाकरांनी यायचं. म्हणजे तो फोन करायचा, अरुण 8 तारखेला हो म्हणलं, मग तो कुठला वार आहे वगैरे. आणि बरेचदा 8 सप्टेंबर ही गणेशोत्सवाच्या आसपासची तारीख यायची. म्हणजे कधीतरी गणपतीसुद्धा 1-2 वेळा अशा तारखा आलेल्या होत्या, पण तरी आम्ही 8 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आणि त्याप्रमाणे होत राहिलं गाणं. साताऱ्यामध्ये प्रभाकर तेव्हा म्हणजे गाडी बिडीतने यायचा नाही, अनेकदा बसने यायचा. तो साथीदार बरोबर असायचे, कधी रेल्वेने यायचा आणि ती रेल्वे फार तेव्हा गंमत असायची. ती रेल्वे कधी रात्री 2-3 वाजता सातारला यायची. मुंबईहून तो पुण्याला येणार आणि तिथनं रेल्वेने सातारा स्टेशनवरती येणार आणि मग आम्ही उतरून घ्यायला त्याला जायचं. त्यामुळे रात्री 2-2:30 वाजता उठायचं ही फार काळजी वाटायची. मग मी कुणाला तरी मित्राला सांगून ठेवतो, रात्री जरा 1:30ला फोन कर, म्हणजे उठून आम्ही जातो. आणि मग कधी वसंत वेलणकर बरोबर असायचा, कधी दांडेकर बरोबर असायचे आणि आम्ही स्टेशनवर आणायचो. मग त्याला त्या काळात तर सुरुवातीला तो माझ्या कोणातरी मित्राकडे उतरायचा, तो आणि ते सगळे साथीदारसुद्धा. म्हणजे अरू भावे, मनोहर जोगळेकर, वसंत वेलणकर, बुवा कान्हेरे, दांडेकर या सगळ्यांच्याकडे तो उतरलेला आणि घरच्याप्रमाणे वातावरणात तो घरच्यासारखाच राहायचा. कुठलाही अहंभाव नाही, काही नाही आणि गाणं मात्र सुंदर व्हायचं. आणि मग हळूहळू त्याची जशी कीर्ती वाढत गेली तसं त्यावेळेला बाहेरगावून येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली आणि सातारला तो अनेकदा असा प्रयोग करायचा की
नवीन काय बसवलं असेल, ते पद असेल किंवा एखादा राग असेल किंवा एक बंदिश असेल, तर ती पहिल्यांदा सातारला करायचं, सादर करायचं. मग त्यातनं बरं वाईट असं काय काय कळेल किंवा आपल्या लोकांचा रिस्पॉन्स कळेल. मला आठवतंय तसं मिरजेला जे सतारमेकर फॅमिली आहे, त्यांचे आबासाहेब सतारमेकर होते. वयस्कर होते तेव्हासुद्धा, आता नाहीच आहेत ते. पण ते सुद्धा आवर्जून दरवेळा यायचे आणि प्रभाकरच्या ते प्रेमात असायचे. आणि मग रात्री सगळे गाणं बिणं संपलं, जेवण झालं की आबासाहेबांना रात्रीच्या पॅसेजला स्टेशनवर पोचवायची जबाबदारी आमच्यावरती असायची. पण तेही आमच्यासारखेच मित्रात सामील झाल्यासारखे होते. आत्तासुद्धा त्यांचे नौशाद वगैरे जे कंपनी आहे ते आमचा मैत्र अजून कायम ठेवून आहेत. म्हणजे त्यांनी एकदा आबासाहेब गेल्यानंतर मिरजेला मैफल केली, स्मृतीप्रित्यर्थ पहिल्या वर्षस्मृतीची. त्याला कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं होतं. आणि मी सुद्धा आबासाहेबांचं ऋण स्मरून त्या कार्यक्रमाला गेलो होतो. उत्तम कार्यक्रम तोही झाला होता. तर ह्या सगळ्या मैफलीमध्ये असं रुटीन बसलं होतं सुरुवातीला, की रेल्वे किंवा बसने येणार, थांबणार कुठेतरी. रात्री झालं की त्याला कधी बसवून द्यायचं, कधी एस टीने, कधी दुसऱ्या दिवशी सकाळच्या एस टीने. एकदा तर मला आठवतंय की त्याला दुसऱ्या दिवशी कुठेतरी कार्यक्रम होता मुंबईजवळ आणि रात्री आम्हाला कुठली बस मिळेना. आम्ही जेवण वगैरे करून काहीतरी 11ला गेलो. पहाटे 5:30पर्यंत बस मिळाली. 5:30ला त्याला बस मिळाली मुंबईला. आणि मला नेमकं दुसऱ्या दिवशी पाचगणीला इन्कम टॅक्सचा एक माहिती देणारं शिबिरसारखं होतं, त्याला जायचं होतं. मला आठवतं की अजून मी घरी आलो, अंघोळ केली, साहेबांना घेऊन पाचगणीला गेलो. आणि प्रभाकर समरस झालेला होता सातार करायची. म्हणजे पुढं असं एक रुटीन ठरलं की तो आल्यानंतर दुपारचं जेवण आप्पासाहेब निगडी करायच्या घरी. आप्पासाहेब निगडी घरी हौशी होते, त्यामुळे कुठंतरी पक्वान्न, मग कधी जिलबी असेल, कधी बासुंदी असेल असं. आणि मला आठवते का त्या काळात प्रभाकरबरोबर साथीला अरविंद थत्ते आणि सुभाष कामत यायचे. आणि सुभाष कामत हा हुन्नरी कलावंत आहे, तब्येत उत्तम आणि तेव्हा वाजवायचा आहे तो उत्तमच, आणि खाण्यात सुद्धा पटाईत होता तो. त्यामुळे त्याला आग्रह केला की अरविंद थत्त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघण्यात फार मजा यायची. अरविंद थत्ते म्हणजे अतिशय गुणी गुरु आहे तो. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये PhD केलेला आणि हार्मोनियममध्ये आणि एकूण संगीतातला आद्य गुरु तो मानावा अशी आत्ता ती स्टेटस आहे. पण हे सगळे दोघंही यायचे. अनेकदा राजाभाऊ कोस्के सुरुवातीला आले हार्मोनियमला, मग कधी वालावलकर आलेत, कधी तुळशीदासजी बोरकर आलेत, कधी प्रमोदजी मराठे आलेत पुढे. आणि ही सगळी मंडळी याची प्रेमानं, म्हणजे आपण मित्रमंडळी एकत्र गाणं चाललं असं यायची. तबल्याच्या साईडला सुभाष कामत, ओंकार गुलवाडी एकदा आले ते, नंतर एकदा केणी आले ते, एकदा साई बँकर आले ते, आणि नंतर मग तरुण मुलंच आली. विभव खांडोळकर आता, रोहिदास परब आला आता, एकदा सुधीर नायक पेटीला आले ते. असं एक 36 वर्ष आमचा हा अव्याहत उपक्रम चालला. मग 36व्या वर्षी मात्र प्रभाकरला म्हटलं, प्रभाकर आता आपण हळूहळू म्हाताऱ्या व्हायला लागलोय, कारण कुठलाही उपक्रम चालू केल्यानंतर तो पूर्ण भरात असतानाच आपण तो बंद करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आता हे शेवटचं गाणं, म्हणून 2011 साली आम्ही शेवटचा कार्यक्रम केला. या 36 वर्षात एकदाच केव्हा तरी अडचण आली प्रभाकरला. त्याला अमेरिकेचा दौरा आला नेमका त्यावेळेला, आणि मग त्याचा मला फोन आला. हे सुद्धा त्याचं मोठेपण, कारण अमेरिकेचा आणि कॅनडाचा दौरा म्हणजे कलाकारांना उत्पन्नात चांगलं साधन असतं. तो म्हणला, अरुण असं असं होतं आहे, मग 8 तारीख चुकती आहे, मग काय करू, जाऊ का नको. म्हटलं, अरे जा ना, असं काय करतो, आपलं काय असं बंधन नाही आपल्यावरती. मग त्यावर्षी मी मालिनीताईंना विनंती केली ती राजूरकरांना, आणि मालिनीताई 8 सप्टेंबरला आल्या त्या. पण आमच्या ह्याच्यात खंड पडला नाही कधीच. आणि मग आम्ही 11 साली तो उपक्रम थांबवला, सांगता केली त्याची. पुढं 12 आणि 13 आमचे इथले सातारचेच उत्तम गुरु आणि व्हॉईस कल्चरमधले दादा गायक राम मराठेंचे शिष्य राजेंद्र मणेरीकर हे म्हणले, आपण 2 वर्ष करूया. म्हणून आम्ही पुढेही 2 वर्ष कार्यक्रम केला. अर्थात त्याला प्रभाकर नव्हता, पण वेगवेगळ्या संगीतकारांना बोलवून केला. आणि आता तर वेगळ्या संस्था असतात, त्यामुळं मी हल्ली शेवटी माणसाने वय ओळखायला पाहिजे ना, आपण सगळं काय मागता घेतलं नाही. त्यामुळं आता हल्ली गाणं क्वचित करतो मी, कधीतरी आमच्या घरीच काही कार्यक्रम असला तर, नाही तर अन्यथा असा वेगळा कार्यक्रम मी हल्ली कुठला अरेंज करत नाही. तर अशी आमची मैत्री हीच अशी चालू आहे.
आणि मला तुम्हाला मुद्दाम सांगायला लागेल, कारण आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं की कलाकार कशा परिस्थितीतून आलेले असतात. तर प्रभाकरच्या बालपणाचं किंवा कसं आलं, कारण ह्या स्वरूप प्रभाकर या त्याच्या चरित्रग्रंथ मंगला खाडीलकरांनी उत्तम लिहिलेला आहे. त्यामुळं आमच्या गाठीभेटी झाल्या, तो सगळा इतिहास उलगडला. मंगलताईंनी सबंध तयार केला, ड्राफ्टही माझ्याकडे पाठवला होता. आणि त्यामुळे त्या आठवणी मी सांगणार आहे की तुम्हालाही आपल्यालाही माहिती पाहिजे की कलाकाराचं नाव झाल्यानंतर आपण बघतो, पण कलाकार घडतो कसा, त्याला काय काय दिव्यातनं जायला लागतं, हे सुद्धा ऐकण्यासारखं आहे. प्रभाकरच्या या अनेक मैफिलीतल्या काही काही अडचणी म्हणजे एकदा मी सातारला काय तेव्हा अडचण यायची की प्रभाकर तंबोरे जोडीच बरोबर आणायचं नाही. त्यामुळे तंबोरे साताऱ्यातल्या कोणाकडे तरी आणायचे, अशी आमची प्रथा. तर आमचा हक्काचा आधार म्हणजे पेंढारकर बुवा. बुवा स्वतः उत्तम गायक होते आणि मिश्किल स्वभावाने होते. आम्ही गेलो आदल्या दिवशी की बुवा काय गाणं असेल ना, जावा घेऊन आमचं, असं म्हणायचे. पण येताना मला त्या तंबोऱ्यासकट मलाही पोचवा बरं का घरी, असं म्हणायचे. आणि ते तंबोरा आणून आम्ही तो आणायचो. मग कधी दुसऱ्या कुणाकडनं, तरी कधी वाडेकरांच्याकडनं, काही काही गाणारी मंडळी त्यांच्याकडनं, साखवळकर होते, आहेत म्हणजे अजूनही. आणि साथ करायचो पंचायत यायची. प्रभाकरबरोबर बहुतेक वेळा त्याचे जाधव म्हणून जे शिष्य होते ते यायचे, क्वचित देव यायचा. पण दुसरा कोणतरी पाहिजे ना, दोन तंबोऱ्याला दुसरा पाहिजे. मग साताऱ्यातल्या आम्ही लोकांना विनंती करायचो. मग त्यातनं दत्ता डोईफोडे, ज्यांनी पुढं प्रभाकरचं शिष्यत्वच काही प्रमाणात पत्करलं आणि ते स्वतः आता उत्तम गायकच आहेत, शिक्षक आहेत, गुरु आहेत. दत्ता डोईफोडे, साखवळकर, कधी हुशिंग असायचे, कधी सौ आठवले या असायच्या, आगाशे. अगदी काही वेळा अडचण आली तर वसंत वेलणकरच्या पत्नीला म्हणजे सौ वेलणकर म्हणाले, वहिनी तुम्ही जरा बसता का तंबोऱ्याला, कारण तंबोरा ऐकता वाजवणं सुद्धा कला आहे ना, आपण न गाता. त्यामुळे हे सगळ्यांचं सहकार्य असायचं. मध्यंतरामध्ये तात्या वडके घरनं चहा करून घेऊन यायचा, साधारणपणे एक 40 एक कप. कारण आमचे सगळे 10-15 मित्र गाणारे आणि मुख्य त्या गाण्याकरता काही परगावून आलेले लोक यांनाही चहा द्यायला लागायचा. तेव्हा तात्या साधारणपणे पहिला राग ख्याल संपला, नाट्यगीतवर सुरलं की मी खुर करत तात्या. आणि तात्या वडके घरी जायचा, मधू जोशी त्याला सुटवून घेऊन. आणि मग तो असा मोठा बांब्या चहाचा, हॉटेलवाल्यात असतो असा 50 कपाचा, तो अगदी सुरेख चहा, त्यात वेलदोडा असा चहा घेऊन यायचा. आणि मग इंटरव्हला सगळ्यांना ते चहा देत कार्यक्रम चालायचा. दरवर्षी तात्या वडकेने चहा द्यायचा हेही ठरलेलंच होतं. आज दुर्दैवाने तात्याही आमच्यात नाही, मधू जोशी नाही, आप्पा निगडीकर नाहीत. पण असा एक तो वार्षिक आनंदोत्सव असल्यासारखा आमचा 36 वर्ष चालू होता. यामध्ये कधीही खंड पडला नाही, कधी दुरावा आला नाही, बिदागी किती हा प्रश्न आला नाही. आणि खरोखरी म्हणजे आपण एक मित्रांचा मेळावा म्हणतो ना, असा. एकदा तर काणेभोर सुद्धा त्या म्हणजे संगीताचार्य दळवी काणेभोर प्रभाकर जण ऐकायला मुद्दाम आले ते. आणि राजाभाऊ कोसके किंवा तुळशीदासजी बोरकर यांच्याकडनं वालावलकर, विशेषतः वालावलच्या काही काही गमती फार चालू असायच्या. असा फार मजा यायची. मी 1-2 दिवस हा सगळा इन्कम टॅक्स विसरून आम्ही त्यामध्ये रममाण होत असो. केवळ मीच नाही तर माझे सगळे मित्र. ब्रह्मनाळकर दरवेळा रेकॉर्डिंग करायचे. आणि मग आता मी रेकॉर्डिंग वगैरे तेव्हा करत नव्हतो आणि कुमारची आठवण आपल्याला सांगितली मी चोरून रेकॉर्डिंग केलेलं. पण त्यानंतर मी ते सोडून दिलं, कारण ह्या मंडळींच्या रेकॉर्ड्सही उपलब्ध मार्केटमध्ये असायच्या. तर प्रभाकरच्या जीवन प्रवासाचं गंमत तुम्हाला सांगतो. म्हणजे तो गोव्यातला म्हणून, त्याचं गाव जुवं म्हणून छोटंसं गाव आहे. तिथं वडील आणि त्याचे भाऊ कुटुंब राहायचं. घरची साधारण परिस्थिती. शाळेत शिकता ह्याचा गाळाबारा म्हणून गोडी लागली. शाळेत कुठं स्पर्धेत गाव वगैरे. मग त्या गावामध्ये भजनी भाऊ होते शिरवळकर, त्यांच्याकडे हा बरा गातो रे असं म्हणून त्याला त्याची रवानगी झाली. हीच तो भजनी बिजनी शिकला. पण मग लक्षात आलं की हे काही खरं नाही. म्हणजे गावातल्या जाणत्या मंडळींनी सांगितलं प्रभाकरच्या वडिलांना की त्याला शिक्षण असलं तर मुंबईला पाठवतो बाबा, नुसतं इथं काय भजनी मंडळीमुळे खरं नाही. मग तेव्हा गोवा पारतंत्र्यात. मग तेव्हा हे कसं पोचायचं. तो प्रभाकरचा मोठा भाऊ दोघांना घेऊन त्याचे वडील चोरट्या मार्गाने आले. वाटेत त्रास झाला, बेळगावाला आले, त्यांना मग मुंबईला पोचले. खूप पोर्तुगीज अंमल होतं ना गोव्यात तेव्हा. मुंबईला पोचल्यानंतर काय करायचं, इकडे इकडे करता करता
माहीमला एक पाहुणे त्यांचे होते, त्याच्याकडे उतरले. तो म्हणला, "बाबा मी एकाला ठेवून घेईन." पण राहायची मुंबईत जागेची टंचाई. तेव्हा प्रभाकर आणि त्याचा भाऊ अनेक दिवस माहीमला फुटपाथवरती बाजूला पथारी टाकून झोपत होते. आणि मग सुरेश हळदणकरांच्याकडे त्याला घेऊन गेले प्रभाकरला. सुरेश बुवांनी त्याचं गाणं बिणं ऐकलं. म्हणजे ठीक आहे, पण दोघांनाही मी एकाला शिकवीन. मग प्रभाकर शिकायला त्यांच्याकडे राहिला आणि त्याच्या भावाने टेलरिंगचं थोडंसं हाताखाली काम करायला सुरुवात केली. आणि मग प्रभाकर जवळजवळ 7-8 वर्ष हळदणकर बुवांच्याकडे शिकला. बुवांच्या सगळ्या आवाजातला गोडवा, लांबताना बारकाईनं अभ्यास करत राहिला. त्यांच्या घरी पडेल ते काम करायचं, बुवांच्याकडनं शिक्षण घ्यायचं, कारण फी नाही ना, फी द्यायची शक्यताच नव्हती. असं करत प्रभाकरनं ही विद्या ग्रहण केली. आणि मग जेव्हा बरीच काही 4-5 वर्ष गेल्यानंतर शेवटी मित्र विचारायला लागले, "अरे तू आता स्वतः केव्हा गाणार?" 5-7 वर्ष झाली आता. मग ते असं करता करता म्हणला, "गायला तू बस, स्वतःचं गाणं आपण तुझं करू." मग बुवांची परवानगी न घेता प्रभाकरने गाण्याचा कार्यक्रम केला. काय तरी 30-40 रुपये बिदागी मिळाले असेल तेव्हा. कार्यक्रम चांगला झाला. पण बुवा भयंकर खळवळे. बुवा म्हणले, "तू माझ्याकडे आता राहूच नकोस." पण कसं तरी दादापुताकडून प्रभाकर राहिला. पण त्या लक्षात आलं की आपल्याला बुवांच्याकडची शिकवणी सोडायला लागणार आता. पण तोपर्यंत प्रभाकरला बाहेरचे कार्यक्रम हळूहळू मित्रांच्या ओळखीमुळे मिळायला लागले ते. आणि मग सुरेश बुवांच्याकडनं तो त्याच्या मनात आलं की आता आपण अभिषेकी बुवांच्याकडे शिकायला जाऊया. अभिषेकी बुवा हे जगन्नाथ बुवांचे शिष्य. जगन्नाथ बुवाही तेव्हा होते. तेव्हा अभिषेकी बुवांच्याकडे प्रभाकर गेला आणि म्हणला की मला तुम्ही शिकवा. तर आता एका गुरुकडून दुसऱ्याकडे यायचं ना, म्हणजे सुरेश बुवांच्याकडनं हा शिष्य आपल्याकडे येणार. ते अभिषेकी बुवा म्हणले तसं नाही चालणार, तू तुझ्या गुरुंची संमती आण. आता सुरेश बुवा तर संमती देणार नाही माहिती होतं, रागावलेले ते. प्रभाकरनी सांगून जात त्याची काही समजूत पटत नव्हती. झालं, गोळ असाच चालू राहिला. जगन्नाथ बुवा यांच्याकडे तेव्हा अभिषेक बुवाही शिकायला जायचे आणि स्वतः घरी इतरांना शिकवत असत. हे करता करता हा सगळं चालू असताना मग रामभाऊ मराठ्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. प्रभाकरची कोणाच्या मार्फत त्यांची गाठ घेतली. रामभाऊनी प्रभाकरचं गाणं ऐकलं तर आणि रामभाऊनी अभिषेकी बुवांना सांगितलं, "अरे असं काय करतोयस? गुणी मुलगा आहे, शिकव म्हणतोय तर शिकव ना त्याला." अभिषेक बुवा म्हणले, "पण माझ्या गुरूंना ते आवडणार नाही जगन्नाथ बुवांना." मग रामभाऊनी जगन्नाथ बुवांची रद्दबदली केली जगन्नाथ बुवांच्याकडे. आणि मग अभिषेकी बुवांनी प्रभाकरला आपल्याकडे शिष्य म्हणून स्वीकार केला. ही गोष्ट आहे साधारणपणे 1966 सालची. आता 66 सालापर्यंत आपण आता आलोय. पुढचा प्रवास आणि पुढच्या आठवणी आता उद्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.